या वर्षामध्ये मात्र भन्नाट फॉर्म मध्ये त्या गुरुनाथला मात्र विसरून चालणार नाही। पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र खोदून काढलेला आहे। एक्स्ट्रा कव्हरने लाजवाब फटका गुरुनाथच्या बॅट मधून येणारा हा पहिला धमाकेदार स्फोट हा षटकार। पहिली चर्चा केली होती की गुरुनाथचा मात्र या वर्षीचा भन्नाट फॉर्म आणि काय सुरेख फटका खेळला होता। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र भेदून काढले सीमारेषेला आणि मात्र 6 धावा मिळाल्या त्या उंबारणी संघाला। पुढचा बॉल आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक नाही तिथे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा येथे मात्र चेंडू 2 टप्प्याने सीमारेषा पलीकडे हा फरार होईल। गुरुनाथच्या बॅट मधून येईल अजून एक दर्जेदार चौकार। उत्तर दिलाय गुरुनाथने। पहिला चेंडू त्याला माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे, नक्कीच समजून खेळावं लागेल आणि त्याच प्रमाणे मात्र गुरुनाथने बॅटिंग केलेलं आहे। 3 चेंडूंचा इथे मात्र सामना केलेला आणि धाव संख्या धाव फलकावरती उभारली जाते ती उंबारणी टीम कडनं ते म्हणजेच 10। शॉर्ट पिच चेंडू होता, फक्त दिशा दाखवली, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना गुरुनाथ फलंदाज अजून एक येतोय गुरुनाथच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा दर्जेदार चौकार। खूप चांगले बॅट मध्ये फॉर्म मध्ये गुरुनाथ या वर्षीचा खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस हरल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता त्याप्रमाणे मात्र बॅटिंग केली जातोय उंबारणी टीम कडनं। स्ट्राईकला आहे गुरुनाथ आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल एक अष्टपैलू खेळाडू प्रदीप पाटील। हो आता मात्र थोडासा ऑफ स्टंपला ठेवलाय चेंडू, थोडीशी लाईन मध्ये चेंज ऑफ स्पेस मात्र आपल्याला पाहायला मिळाला दिनेश पाटीलचा आणि मात्र डॉट चेंडू इथे मात्र खेळून काढला जातोय। अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील। 2 चौकार आणि 1 षटकार मात्र बॅट मधून उंबारणी टीम साठी। हा सुद्धा शॉर्ट पिच चेंडू आता फक्त बघत राहायला फलंदाज पाहावा लागेल। डॉट चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे मागणी केली होती गुरुनाथने, परंतु पंच आहेत प्रवीण पाटील, कुठल्याही प्रकारचे वाईट नसेल आणि हा डॉट चेंडू पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे मैदानावरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उंबारणी टीमची धाव संख्या मात्र धाव फलकावरती लावली जाते ती बिनबाद 10 अशी। दुपारचा सत्र आता मात्र तापमान इथे मात्र वाढलेलं आहे, तसाच सामना मात्र या रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला या प्रेक्षकांना मात्र भेटीला आलेला आहे आणि तसाच सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचा षटक होता, 10 धावा खर्च केल्या दिनेश पाटीलने। दिनेश पाटील कडे सुद्धा खूप चांगला अनुभव आहे आणि त्या मात्र अनुभवाला साकारून तशा प्रकारे मात्र इथे गोलंदाजी 14 धावा 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला। 14 धावा मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्या उंबारणी टीम कडनं। दुसरा गोलंदाज रोहन येतोय मोहिली टीम कडनं। टॉस जिंकल्यानंतर यजमान संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये मात्र विक्रम नोंदवला विजयाचा, तो म्हणजेच मानवलीपाडा टीमने 31 धावा डिफेंड केल्या आणि खूप चांगला खेळ दोन्ही टीमने दाखवला या स्पर्धेमध्ये। स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ गावदेवी क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिलीकर चषक 2025 एक दिवसीय हा क्रिकेटचा महासंग्राम आणि सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय सुवर्णशील मैदान मोहिली या मैदानावरती। 12 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। पहिला मॅच बघितला मानवलीपाडा आणि नांदप, दुसरा मॅच आहे उंबारणी आणि मोहिली। पहिल्या षटकानंतर 14 धावा लावल्या जातात। बॅटिंग करत असताना मात्र स्ट्राईकला डावखोरी शैलीचा एक अष्टपैलू खेळाडू प्रदीप पाटील कोणकर आहे आणि गोलंदाज रोहनच्या हातामध्ये चेंडू मात्र विसवला जातोय। पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने राईट अमर द विकेटने। पहिलाच बॉल प्रदीप साठी मात्र चेंडू खूप चांगला होता, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवला होता, परंतु तेवढाच चांगला सन्मान चेंडूला देण्याचं काम मात्र प्रदीप कोणकरने दिलेलं आहे। त्याला माहिती आहे जास्त जोखीम उठून चालणार नाही, अजून 1 षटक मागे आहे। एका बाजूला मात्र खूप चांगली बॅटिंग केली जाते गुरुनाथ च्या माध्यमातून, गुरुनाथच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार
मात्र आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक गुरुनाथकडे राहणं खूप गरजेचं असेल उंबारणी टीमसाठी. पुढचा बॉल सुद्धा हा सुद्धा चेंडू खूप चांगला होता, परंतु तेवढं चांगलं चेंडूला खोदून काढलेला आहे प्रदीप कोणकरने आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सी मारेच्या फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदून काढला चेंडूला. 4 धावा. फटका खूप चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद होती आणि त्या ताकदीचा वापर पूर्णपणे मात्र प्रदीप कोणकरने इथं दाखवला आणि 4 धावा मात्र मिळाल्या उंबारणी टीमला. आतापर्यंत जर विचार केला ना तर चौकार आणि षटकारच मात्र उंबारणी टीम इथं मारून खेळून काढलेले आहेत. कुठल्याही प्रकारची एकेरी दुहेरी धाव मात्र मिळाली नाही. आतापर्यंत 18 धावा लावल्या जातात. रोहनच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा. आता मात्र डॉट चेंडू. दुसरा चेंडू मात्र कमबॅक केलाय. रोहनने नक्कीच तारीफ करावी लागेल त्याची. पुढचा चेंडू फुल टॉस होता. बॅटवर नीचा आलेला नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉट मिड विकेटला. तोपर्यंत मात्र एकच धाव. हो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता गुरुनाथचा. मात्र भाग्यशाली राहिलेला आहे. बॅटिंग खूप चांगली केली जाते. 19 धावा लावल्या जातात उंबारणी टीम कडनं. 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील प्रवीण कोणकर प्रवीण पाटील आम्हाला सांगतायत का या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू झाले. 19 धावा फलकोते लावले जातात. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आपल्याला भेटीसाठी आलेली आहे. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. मोफत प्रवेश फी. सर्व खेळाडूंना एकत्र राहण्याचं काम मात्र योगेश पाटील, दिनेश पाटील, किरणजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची शुल्क न घेता ही मात्र आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. हो इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि खूप चांगला झेल टिपला गेला आणि इथे मात्र गुरुनाथचा खेळ समाप्त झालाय. पहिला धक्का लागतोय तो उंबारणी या टीमला गुरुनाथच्या माध्यमातून. फलंदाज बाद. मी पहिलेच चर्चा केली होती की खूप चांगली स्पर्धा आहे. कुठल्याही प्रकारचा शुल्क न घेता ही स्पर्धा मात्र खेळवली जाते. योगेशने मला सांगितलं होतं की आपल्याला एक चांगलं आयोजन करायचं आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोहिलीकर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. एक त्यांच्या नावाने, एक त्यांची आठवण म्हणून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही कुठल्याही प्रकारची प्रवेश फी न घेता एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेला आहे. एक दिवसीय क्रिकेटचा महासंग्राम आणि भव्य दिव्य हा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय. फुटस बॉल आता परंतु बॅटवर नीटसा आलेला नाही. प्रशांतने आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलं जातोय. धाव संख्या झालेला आहे 20. 2 षटकांचा खेळ अखेरीस इथं समाप्त झालेला आहे. 20 धावा लावल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज जर आपण बघितलं तर दिनेशने आणि रोहनने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि गुरुनाथ सारखा एक मोठा मासा, एक विकेट त्यांनी मात्र प्रस्थापित केलेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. 20 धावा लावल्या जातात 12 चेंडू मध्ये. दिनेश पाटीलने 14 धावा खर्च केल्या. रोहनने 6 धावा. कमबॅक केला रोहनने. खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र नवीन गोलंदाज आहे अश्विन. पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू राईट मर्दो विकेटने. पहिला चेंडू फुलटॉस होता. नीटचा बॅटवर आलेला नाही. पाहावा लागेल इथे धावचीची संभावना आणि ते मात्र डायरेक्ट हिट केलेला आहे अश्विनने स्वतः फॉलो थ्रो मध्ये आणि मात्र प्रशांतची ते विकेट कॅरी केलेला आहे. दुसरा धक्का लागतोय तो उंबारणी टीमला. अंतिम षटक चालू. अश्विनचा पहिल्या चेंडू वरती विकेट घेतले प्रशांतची. एक बिग विकेट म्हणावी लागेल आणि मोठी विकेट
इथे मात्र कॅरी केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे तो म्हणजेच विकी. सलामीसाठी आला होता प्रदीप कोणकर, मात्र स्ट्राईकला आपण त्याला पाहू शकता. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची एक ताकद आहे, एक क्षमता आहे. ते मात्र खेळावं लागतील त्याला. इथनं मात्र अंतिम षटक आहे. एक धाव तर कंप्लीट पूर्ण केले जातोय. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रदीप कोणकर धावतोय आणि धावतोय पाहावं लागेल. दुसऱ्या इनिंगला मात्र विकीला मागे परतावं लागेल. धावचीच्या रूपाने अजून एक गडी बाद होतोय तो उंबारणी टीमचा विकी. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रदीपला माहित आहे शेवटचा षटक आहे. स्ट्राईक माझ्याकडे राहणं, रोटेट होणं खूप गरजेचं आहे आणि स्ट्राईक मात्र प्रदीपने त्याच्याकडे ठेवलेला आहे. त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची तेवढी ताकद आहे. आणि नवीन फलंदाज राकेश पाटील, संघाचा तारणहार, संघ मालक राकेश पाटीलला पाहू शकता. खूप चांगला फटका आहे प्रदीपचा. हीच तर मी चर्चा करत होतो प्रत्येक क्षणाला, आणि ती चर्चा मात्र त्या चर्चेला उदान आलेला आहे. प्रदीप कोणकरच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. षटकाराच्या सहाय्याने धाव फलकावरती लावली जाते. उंबारणी टीमचे टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 27 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावा लावल्या जातात. उंबारणी टीम कडनं 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रदीप कोणकर त्याचं मात्र आता रडार वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅट मधून मध्ये चेंडूला घेतलाय. आमच्या समालोचन कक्षाला सन्मान देताना प्रदीप कोणकर बँडेड हा येतोय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार. हाय प्रदीप कोणकरचा ब्रँड, आणि तो ब्रँड अँबॅसेडर दाखवून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार. आता मात्र इथे गाडी थांबणार नाही. प्रत्येक चेंडूवरती त्याला मात्र प्रहार करायचा आहे आणि ती क्षमता त्याच्यामध्ये मात्र आहे. आधीच चर्चा केली होती की प्रदीप कोणकर जो फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचे मात्र आपल्याला बॅटिंग पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेले 33. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. अश्विनवरती चढवलेला हा हल्ला. हो, आता मात्र लाईन मध्ये थोडीशी चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. थोडासा मागे ठेवला अश्विनी चेंडू आणि पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला जात आहे. डॉट चेंडू होतोय. अशाच टप्प्यावरती मात्र अश्विनला इथे गोलंदाजी करावं लागेल. 2 षटकार आल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता त्याची मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. ओहो, एक धाव तर कंप्लीट केले जाते. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का कंप्लीट, परंतु नाही. इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात प्रदीप कोणकरचे मोठी विकेट इथे मात्र प्रस्थापित केलेला आहे. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 34 धावा इथे मात्र धावफलकावरती लावल्या जातात पहिल्या इनिंगचा समाप्तीनंतर, आणि 35 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच टीम गावदेवी क्रिकेट संघ मोहिली या संघासमोर. चला, दुसऱ्या मॅचचा आपण लगेच टॉच करणार आहोत. आयोजक योगेश पाटील आपल्याला विनंती असेल, याच्यानंतरचा मॅच असेल कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी विरुद्ध मोस, जय मोसोबा क्रिकेट संघ मोस. या टॉस साठी यायचं आहे. मोसगावचे संघनायक आहे तिथे, त्याचप्रमाणे कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. बघा, प्रत्येक संघाला विनंती असेल आमच्या आयोजकांची की पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर लगेच दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल, याची प्रत्येक संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी टीमचे कॅप्टन या पण एक चांगला संघ आहे. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. विनामूल्य शुल्क ही स्पर्धा योगेश पाटीलने आम्हाला सांगितलं होते की आपल्याला कल्पेश
ही स्पर्धा जी आहे ती आपल्याला मात्र यांच्या मातोश्रीच्या नावाने आपल्या विनामूल्य कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता आपण सर्व तरुण मंडळींना सर्व चांगल्या खेळाडूंना क्रिकेट प्रेमींना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांना उत्साह प्रोत्साहन देण्याचं काम मात्र आपल्याला करायचं आहे आणि ते मात्र त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यात आलेलं आहे. खूप चांगलं योगेश पाटील कार्य खूप चांगलं आहे आपलं. असंच कार्य पुढे करत राहा. आपल्याला सर्वांचं सपोर्ट आणि खूप चांगला धन्यवाद आम्ही सुद्धा आपल्या या शब्दात नक्कीच व्यक्त करतोय. सूरज आलेला आहे कोंडिरी स्पोर्ट कोंडिरी संघाचे कॅप्टन सूरजजी केने. सूरज कालुराम केने नावातच त्याच्या मात्र एकदा दम आहे आणि मात्र ते आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही मोस्कर इथे उपस्थित झालेले आहेत. या वर्षी मध्ये खूप भन्नाट फॉर्म मध्ये मोस संघ खूप चांगली कामगिरी राहिली आहे आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये ते मात्र इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला टॉच करून घेऊया. मोस संघ आपण टॉच करून घेऊया. मोहिली गावचे ऍडव्होकेट आदरणीय राजू पाटील साहेब राजूजी पाटील आपले शुभ हस्ते मात्र टॉच केला जातोय. याच आहे कोंडिरी संघ आपण टॉस साठी यायचा आणि दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. 35 धावा बनवायच्यात. चला सलामीची जोडी मैदानात जायचं आहे. मोहिली संघ जास्त वेळ घेऊ नका आपण. 34 धावा बनवल्या उंबारणी टीमने. प्रदीप कोणकरने शेवटपर्यंत लढा दिला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गुरुनाथने 14 धावांची खेळी केली. 1 षटकार 2 चौकार. सुरुवात खूप चांगली केली परंतु मधल्या फलीमध्ये मात्र कुठेतरी धावा कमकुवत आपल्याला पाहायला मिळाले आणि 34 धावांपर्यंत मजल मारली पहिल्या सत्राच्या डावानंतर आणि दुसऱ्या सत्रामध्ये धाव बनवायचे त्या म्हणजेच 35 मोहिली टीमला. आणि सलामीची जोडी मैदानावर जाताना आपल्याला पाहायला मिळते दिनेश पाटील आणि प्रेम शिंगोले. पस्तीस धावांचं लक्ष ठेवत असताना सलामीची जोडी मैदानात प्रेम शिंगोले आणि दिनेश पाटीलची. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज विकीच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल राईट मात्र विकेटने पहिलाच बॉल उडवले हवेमध्ये. दिनेश पाटीलने पाहावं लागेल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2च धावा मात्र मिळतील त्या मोहिली टीमला. श्री गणेशा केला जातोय संघाचा. प्रेम शिंगोले स्ट्राईकला. डाव स्ट्राईक केला आपण पाहू शकाल. दिनेश पाटील आमच्या व्यासपीठावरती सुद्धा मान्यवर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. हो अतिशय सुरेख फटका. प्रेमची चढ ओळख आहे. रिव्हर्स अटेंड केला आणि मात्र 1 बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल. या इनिंग्स मधला हा येईल मोहिलीकर चषक मधला पहिला दर्जेदार चौकार. 35 धावा बनवायच्या 23 मात्र चौकार षटकार तर प्रत्येक षटकामध्ये नक्कीच मारावे लागतील मोहिली टीमला. कारण यजमान संघ आहे त्यांचा हा मैदान आहे. त्यांना पूर्णपणे डावपेच मात्र माहीत आहे. परंतु समोरचा संघ आहे उंबारणी संघ यात जवळचा संघ आहे. खूप चांगला त्यांचा सुद्धा खेळ आहे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवरती 6 धावा इथे मात्र खर्च केल्यात विकीने. पॉवर प्लेचा षटक आहे. प्रेमला माहित आहे जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल आपल्या संघासाठी.
नॉस्टॅकेनला दिनेश पाटील, त्याच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. ज्या दिनेश पाटीलने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, त्या दिनेश पाटीलला मात्र तशी कामगिरी करावी लागेल बॅटिंग करत असताना. हो इथे मात्र लेग बिफोरची अपील केली जाते आणि डायरेक्ट हिट. फलंदाजी ते मात्र दिनेश पाटील फिट आणि पहिला धक्का लागतोय तो गावदेवी क्रिकेट संघ मोहिली टीमला दिनेश पाटीलच्या माध्यमातून पहिला बिग विकेट. दिनेश पाटील दिनेश पाटील धावचीच्या रूपात फलंदाज बाद झालेला आहे. कुठेतरी मात्र खराब फलंदाजी मानावं लागेल किंवा त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन बघितला पाहायला मिळाला नाही आणि तशा रीतीने मात्र नाराज असेल. दिनेशकडे खूप चांगली बॅटिंग होती, तो मात्र पॉवर प्ले षटकामध्ये त्याची खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह, मिड विकेट अशा प्रकारे त्याचे फटके खूप चांगले आहेत, परंतु कुठेतरी मात्र इथे पविलियनचा रस्ता दाखवला त्याला भावचीच्या रूपाने आणि कुठेतरी चुका इथे मात्र मोहिलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 या धाव संख्येवरती पहिला धक्का लागतोय मोहिली टीमला. विक्की गोलंदाज आहे. पॉवर प्लेचा षटक हाताळताना 3 चेंडू आतापर्यंत स्पेस केलेले आहेत. 6 धावा. पुढचा बॉल विक्कीचा हो भन्नाट वेग. पंचांकडे खूप जोराने अपील केली जाते. काय वेग होता आणि चूक टप्प्यावरती गोलंदाजी म्हणावी लागेल विकेची. याच टप्प्यावरती जर का गोलंदाजी केली तर नक्कीच उंबारनी संघ इथे मात्र कमबॅक करू शकेल, धावांपासून पण रोखू शकेल मोहिली टीमला. परंतु सहजासहजी हा सामना दोन्ही संघ मात्र सोडणार नाही, हा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. हो पाहावा लागेल. इथे मात्र लाईन मिस केली जातोय. लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय. बॅट्समनला असं वाटलं की बॅट्समन आपण बघितलं तर प्रदीप आहे, असं वाटलं की त्याला व्हाईट चेंडू जाईल, परंतु पंच तिथं तटक्ष उभे आहेत. रोशन भगत हा निर्धाव चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले विक्कीचे. पुढचा चेंडू सुद्धा स्विंगिंग मिस. चेंडू पडल्यानंतर थोडस वलंग येतोय. ऑफस्टंपला पिचिंग केला जातोय चेंडू आणि निर्धाव चेंडू येतोय. अशा रीतीने पहिला षटक समाप्त झालाय आणि 6 धावा फलकती लावले जातात 1 गड्याच्या मोबदल्यात. आपण टॉच करणार आहोत. आमच्या व्यासपीठावरती 1 षटक समाप्त झालेला आहे. योगेश पाटील आपण टॉच घ्यायचा आहे. कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी विरुद्ध आम्ही मोस्कर अशी मॅच आपल्याला आपल्या भेटीला येणार आहे. रंगतदार सामना या मोहिली गावचे ॲडव्होकेट आदरणीय राजूजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉच करणार आहोत. सामन्याचा 3रा मॅच असेल आजच्या दिवसातील. एका बाजूला सूरज केने, राजूजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र टॉच केला जातोय. टॉस जिंकल्यानंतर मात्र दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून शीतपेय, एक चिवडा पॉकेट, त्याचप्रमाणे स्वीट बॉक्स आणि फ्रूट असे भरपूर काही खाद्यपदार्थ या स्पर्धेची एक आठवण भेट योगेश पाटील दिनेश पाटील यांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व मान्यवर त्यांना मात्र व्यासपीठावरती देताना योगेश पाटीलने खूप चांगली संकल्पना केलेली आहे. त्यांचे मातोश्री सरसबाई नामदेव पाटील यांच्या आठवणींना उजाला कायम आठवणी राहण्यासाठी त्यांनी मात्र स्पर्धा भरवलेली आहे. विनामूल्य शुल्क अशी स्पर्धा, त्याचप्रमाणे त्यामध्ये सूरज काय केली, सूरज सगळा खाऊ नको का सूरज, थोडा तरी ठेव नंतर. सूरज केनेला विनंती असेल, टॉस जिंकलेला आहे, आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे का सूरज? निर्णय कळवायचा आहे. ओहो फुलटॉस बॉल होता इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आणि अजून एक धक्का लागतोय तो गावदेवी क्रिकेट संघ मोहिली टीमला. अजून एक
बिग विकेट. पहिल्याच बॉल वरती विकेट कॅरी केलेला आहे तेजसने. खूप चांगली गोलंदाजी मानावं लागेल. प्रेम शिंगोलेची खेळी संपुष्टात झालेला आहे. नवीन फलंदाज अश्विन येतोय. अश्विन आणि प्रदीपची जोडी मैदानावरती. मात्र अश्विनला काहीतरी इथनं मात्र करावं लागेल. गिअर चेंज करावं लागेल. तापमान वाढलेलं आहे. मात्र सामना सुद्धा तापताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता. गुडघात एक तमाशा देख आणि त्या रीतीने मात्र चेंडूला भिडकावून दिलेला आहे. सीमा रेषा लगत पाहावा लागेल. हो शेवटच्या मुमेंटला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा मोहिली टीम साठी. करो या मरो अशी स्थिती मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. उंबारणी टीम शेवटपर्यंत सहजासहजी हा सामना सोडणार आहे. त्यांना माहित आहे धावसंख्या बनवायच्यात मोहिली टीमला 35. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जातंय. शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच जर विचार केला तर 2 धावा तर रोखलेल्या आहेत. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 8. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय सुरेख चेंडू. तेजस खूप कमी वयाचा हा गोलंदाज आहे आणि कमी वयामध्ये त्याने मात्र आपल्या नावाची छाप मात्र आपल्या नावाचा डंका ठसा उमटलेला आहे या विभागामध्ये. आणि तशा प्रकारे मात्र गोलंदाजी केली जाते तेजसच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये ठेवण्याचा काम प्रयत्न केला जातोय. कार्पेटच्या दिशेने गुरुनाथ चेंडूवरती जातोय. एका टप्प्याने चेंडूला मात्र कॅरी केलं जातोय. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल मोहिली टीमला. आता मात्र दबाव निर्माण होईल दोन्ही टीमवरती. मात्र जर का एखादा षटकार किंवा चौकार तर मात्र मॅच मध्ये चुरस ट्विस्ट पाहायला मिळेल या दोन्ही संघांमध्ये. धावसंख्या झालेला आहे 9. 35 धावा बनवायच्यात. जर विचार केला तर अजूनही 26 धावांची गरज आहे. ते म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ मोहिली या टीमला 8 चेंडू 26 धावा. समीकरण इथे मात्र बदललेलं आहे. आता पाहावा लागेल मुंबारणी टीम क्षेत्ररक्षण सजवताना त्याला माहित आहे दबाव आहे. सामना खूप महत्वाचा आहे. जर का सामना हरला तर मात्र इथनं मात्र या मैदान सोडावं लागेल उंबारणी टीमला. मात्र सहजासहजी हा सामना सोडणार आहे. फुलटॉस बॉल होता. इथे मात्र प्रदीप साडी पाहावा लागेल. प्रदीप येतोय चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय मोहिली टीमचा प्रदीप. बॅक टू द पॅव्हिलियन. मोहिली संघ आहे यजमान संघ आहे. त्यावेळेस मात्र आता कुठेतरी मात्र अडचणीमध्ये सापडलेले आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत मोहिली टीमचे. निलेश येतोय फलंदाज. वामन आंबेरे यांच्याकडनं निलेश साठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर ठोकले तर 501 रुपयाचं रोख इनाम दिला जाईल तो निलेश साठी. निलेश गोंधळे आता मात्र स्ट्राईक साठी गेलेला आहे. त्याच्यावरतीच मात्र जिम्मेदारी असेल. 7 चेंडू 26 धावा बनवायच्यात. या चेंडूवरती जर काही षटकार आला तर मात्र ट्विस्ट निर्माण होईल सामन्यामध्ये. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तेजसची खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत राहिलेला फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 सफलता त्यांनी मात्र प्राप्त केल्या. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती फक्त 9 धावा लावल्या जातात आणि 3 गडी बाद येथे मात्र झालेले आहेत. 6 चेंडू 26 धावा इथे मात्र होतील का? बनवाव्या लागतील मोहिली टीमला. यजमान संघ आहे त्यांच्यामध्ये एक मात्र तेवढी क्षमता आहे. पण तो समोरचा संघ उंबारणी आज मात्र इथे मात्र सहजासहजी हार मानणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. गुरुनाथ येत आहे नवीन गोलंदाज. ज्या गुरुनाथने मात्र सुरुवात खूप चांगली केली होती. त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला होता. तोच गुरुनाथला मात्र
इथे मात्र इन्व्हाइट केलं जाते गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 26 धावा समीकरण. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अश्विन. पहिल्याच बॉल पंचांच्या डाव्या बाजूने राईट अमोर विकेटने. गुरुनाथचा पहिला बॉल खराब आणि चेंडू जाईल निघून. तो म्हणजेच लेग बायच्या रूपाने या 4+1 पंच धावा किती 5 धावा. वाईट चेंडू. आता मात्र या 5 धावा सामन्याचं टर्निंग पॉइंट असेल. वाईट +4 म्हणजेच 5 धावा मिळाल्या आहेत. बोनस मिळाला मोहिली टीम साठी. आता मात्र हा दिवाळीचा बोनस आहे. धावा बनवायच्या 6 चेंडू 21 धावा. अश्विनला मात्र इथनं काहीतरी करावे लागेल. करो या मरो अशी स्थिती मात्र दोन्ही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत संघांमध्ये. ओहो हा चेंडू मात्र अतिशय खूप सुरेख होता. पडल्यानंतर पायाला आदळला जातोय चेंडू. बायच्या रूपाने एक बाईच्या रूपाने मात्र एक धाव मिळाली. एखादा मोठा फटका सामन्याचं मात्र टर्निंग पॉइंट असेल आणि तशा प्रकारे मात्र मारावं लागेल. म्हणजेच फलंदाज निलेशला. निलेशसाठी सुवर्ण संधी आहे. वामन आंबेरी साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं इनाम पारितोषिक दिलं जाईल. शॉर्ट पिच चेंडू होता इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे उंबारणी टीमचा. बॉला उचलतोपर्यंत एकदा धाव. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बघितलं तर अजून एक अश्विन डकआउटच्या आश्रयाला फलंदाज बाद. 4 चेंडू 19 धावा. 16 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 19 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळेस मात्र मैदानावरती दाखल झालेल्या या स्पर्धेचे आयोजक आधारस्तंभ आणि आमचे खास परममित्र आदरणीय योगीजी नामदेव पाटील ते मात्र मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली संकल्पना आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी सरसबाई नामदेव पाटील यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ते विनामूल्य शुल्क कुठल्याही प्रकारची प्रवेश फी न घेता ही स्पर्धा मात्र या संघांना प्रवेश दिला गेला आहे. एक चांगली संकल्पना आहे. योगेश पाटील आपला आभार व्यक्त करावं तेवढंच कमी. कॉटबी यांची अपील. फलंदाज अजून एक बाद होतोय. मोहिली टीम पूर्णपणे गारद होताना उंबारणी टीमचा खूप चांगला खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ आपल्या मैदानावरती मात्र इथे तंबूच्या आश्रयाखाली जाताना आपल्याला हा मोहिली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुनाथची खूप चांगली केली राहिली गोलंदाजी करत असताना सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवरती असं वाटलं होतं की सामन्याला मात्र कलाटी दिली होती. वाईटच्या रूपाने 4 धावा मिळाल्या 5 धावा मिळाल्या होत्या. पण त्याच्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक मात्र गोलंदाजांनी केलेलं आहे. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. नवीन फलंदाज सुमित. स्ट्राईकला 3 चेंडू 19 असं समीकरण. 3 षटकार जरी ठोकले तरी मात्र सामना मात्र जिंकू शकत नाही. परंतु आता पारणं जे जड झालेलं आहे ते म्हणजेच उंबारणी टीमचं. ओहो क्लीन चिट दांडी गोल हेष्ट्या उद्ध्वस्त केले जातात. अजून एक गडी बाद होतोय मोहिली टीमचा. आता मात्र एका मागो एक एका पाठोपाठ एक मात्र हादरे दिले जातात. गावदेवी क्रिकेट संघ मोहिली या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गडी बाद झालेल्या आहेत. रोहन येतोय. नवीन फलंदाज. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र स्ट्राईकला असं वाटतंय की योगेश पाटीलला वाटतं स्ट्राईकलाच राहावं लागेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तर स्ट्राईक मिळाला एक तरी चेंडू योगेश पाटीलला मिळाला पाहिजे. परंतु नॉन स्ट्राईकला आपण त्याला पाहू शकता. पुढचा बॉल गुरुनाथचा. ओहो आडवे बॅटे केल्याचा प्रयत्न. योगेश पाटील धावतोय. स्ट्राईक भेटणे खूप गरजेचं आहे. योगेशला माहित आहे कारण एकतरी चेंडू भेटला तरी समाधान होईल आणि ते मात्र समाधान त्याच्यासाठी खूप चांगला असेल. शेवटचा अंतिम चेंडू असेल. सामना मात्र पूर्णपणे झुकलेला आहे तो म्हणजेच उंबारणी या टीमच्या बाजूने. अंतिम चेंडू 18 धावा बनवायच्यात. लगेच दोन्ही संघ सज्ज राहायचा आहे. जय मसोबा क्रिकेट संघ मोस त्यांच्या अगेन्स्ट लढत असेल ती म्हणजेच कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी अशी बिग फाईट मॅच. लेग स्टंपला पिचिंग केलं जातोय. लाईन खूप चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत.
सांगते हा चेंडू मात्र वाईड असेल. अतिरिक्त एक धाव कोंडेरी संघाने इथे मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सज्जराजा फुलटॉस बॉल आणि हा येतोय शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार योगेश पाटीलच्या बॅट मधून. काय हरकत नाही, योगेश पाटील खूप चांगला खेळ दाखवला. शेवटपर्यंत मात्र झुंज दिली, लढत दिली आणि ते मात्र अपयश आपल्याला मिळालं. सामना जिंकलाय हा म्हणजेच 12 धावांनी तो उंबारणी या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन उंबारणी टीमचे आणि हार्ड लक, टॉप लक टू गाव.